नमस्कार। आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये आपले विचार व त्याचा आपल्या वास्तूवर काय परिणाम होतो हे सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण आपल्या वास्तूची रचना करत असताना वास्तुशास्त्रानुसार मुख्य द्वारापासून ते स्वयंपाकघर, देवघर, स्वयंपाकघरातील ओटा कुठे असायला हवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून वास्तू उभी करत असतो। त्यानंतर विधियुक्त पूजन करून वास्तू शांत केली जाते। वास्तू शांत झाली म्हणजे झालं असं होत नाही, तर तुम्ही त्या राहत्या वास्तूत ज्या गोष्टी बोलता त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो। आपली वास्तू ही पंचमहाभूतांपासून म्हणजेच अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश यांनी बनलेली असते आणि आपले शरीरही त्याच तत्वांपासून बनलेले आहे। आपली वास्तू आणि आपले विचार हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत। सकारात्मक विचारांमुळे वास्तूत सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, जी आपल्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी आणि शांती घेऊन येत असते। आपल्या घराची ऊर्जा आपण बोलत असलेल्या शब्दांना आणि विचारांना साथ देत असते। घरात सकारात्मक विचार आणि संवाद ठेवल्यास सुख समृद्धी, तर नकारात्मक बोलल्यास तणाव वाढत असतो, कारण वास्तू आपल्या भावनांचे अनुकरण करत असते। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या वास्तूमध्ये तथास्तु म्हणण्याची ताकद असते। म्हणून नेहमी चांगले बोला आणि सकारात्मक विचार करा। सकारात्मक विचार हा जीवनाचा पाया आहे, तेव्हा सदैव सकारात्मक विचारच करा। भगवंताला प्रार्थना करा, वास्तुदेवतेला प्रार्थना करा, यामुळे तुम्हाला प्रसन्नता लाभण्यास मदत होऊन उभारी मिळेल व तुम्ही यशस्वी व्हाल। म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य म्हणजेच सत अर्थात कायम टिकाऊ, याचाच अर्थ शुभ विचार हे नारायण आपोआप पूर्ण करत असतो। यास्तव घरात सदैव शुभ विचारच करा, म्हणजे वास्तुदेवतेने तथास्तु म्हटले तरी आपले व कुणाचेच नुकसान होणार नाही। तुम्ही जे काही घरात बोलता ते सकारात्मक असो वा नकारात्मक असो, तुमची वास्तू तुम्हाला आशीर्वाद देत असते तथास्तु या स्वरूपामध्ये। म्हणजेच तुमच्या मनासारखं हो, तुम्ही जे काही बोलता तसंच तुमच्या मनासारखं हो असं म्हणून ती आपल्याला आशीर्वाद देत असते। त्यामुळे सकारात्मक बोला, म्हणजे वास्तू तथास्तु म्हटल्यानंतर त्याचं काहीही वाईट होणार नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, तुमचं आयुष्य आनंदी सुंदर बनेल। या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच अजून माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। जय श्रीराम।